इथनं या साहेब. तर निश्चितच धीरंजी पाटील साहेबांच्या हस्ते स्वलिखित संगीताचा सुद्धा आपल्याला आस्वाद मिळणार आहे. पटांगणावरती यांचा आगमन होते. थँक्यू सो मच. दुर्गेश इलेव्हनचे सॉन्ग या ठिकाणी आपण पाहिलं. दुर्गेश इलेव्हन आयोजित ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा 2023 वर्ष पहिलं या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळालं. तत्पूर्वी आपण विनंती असणार आहे मान्यवरांना, प्रमुख पाहुण्यांना, निश्चितच या स्पर्धेचं उद्घाटन तुमच्या हस्ते होणार. श्रीफळ वाढवून आणि या भूमीचं पूजन करून या स्पर्धेचं या ठिकाणी उद्घाटन केलं जाईल आणि त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात केली जाईल. विनंती असणार आहे धीरंजी पाटील साहेब आपल्या हस्ते या भूमीचं पूजन, या भूमीचं श्रीफळ वाढवून या ठिकाणी उद्घाटन आपल्या हस्ते करावं ही विनंती आहे. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची, केलतन मोठे रुबाबा मधी होरार नाले गावाची. दुर्गेश इलेव्हन नाव संघाचा आमचे देताव दादाला विमान. दुर्गेश इलेव्हन नाव संघाचा आमचे देताव दादाला विमान. हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान.
चला मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पूजन केलं जाते. निश्चितच बाळकृष्णजी साखलतोडे हे सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहे मान्यवराच्या रूपाने. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. यांच्या सुद्धा हस्ते या स्पर्धेचं या भूमीचं पूजन केलं जाईल. निश्चित एस टीवरती श्रीफळ वाढवलं जातं. या ठिकाणी आपले प्रमुख पाहुणे देवराजी पाटील यांच्या हस्ते दुर्गेश इलेव्हन आयोजित या ठिकाणी आपण स्पर्धा पाहतोय. पहिलंच वर्ष आहे या ठिकाणी दुर्गेश इलेव्हन संघाला आपण पाहिलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी या स्पर्धेमध्ये भाग घेताना पाहिलेलं आहे प्रत्येक स्पर्धांमध्ये. परंतु आता मात्र स्पर्धा भरवण्याची किमया यावेळी करण्यात आलेली आहे दुर्गेश इलेव्हन संघाकडनं. 17, 18, 19 या 3 दिवसामध्ये भव्य आयोजन या दुर्गेश इलेव्हन संघामार्फत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. निश्चितच ओमकारजी कदम यांच्या हस्ते या मिळालेल्या ट्रॉफ्या आपल्याला दिसतात. चमचामध्ये ट्रॉफ्या, त्यानंतर खूप देणगीदार सुद्धा या स्पर्धेसाठी लाभलेल्या निश्चितच नावं घेतली जातील या स्पर्धेमार्फत आपल्याला ऐकायला येतीलच. त्यामधलं एक मोठं नाव म्हणजे आपले प्रमुख पाहुणे देवराजी पाटील. विनायक भोईर चेतन भोईर धाम संघाचे पाठीशी हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान. मायलन कोहली आमचं गोलंदाज हा वेगवान, संघाला विजय करण्यासाठी करतान गोलंदाजी लय छान. मंदार भोईर रोहन तेज फिल्डिंग मध्ये ते माहिर हान, एक रन वाचवण्यासाठी करताना आपले सर्व पूजन करून सज्ज झालेले या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जाईल मान्यवरांच्या हस्ते. सलामीचा सामना या ठिकाणी आपल्याला रंगताना पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ पैटांगणावरती सज्ज आहेत. तत्पूर्वी आपल्याला या ठिकाणी भारत मातेचा गौरव करण्यासाठी आपल्याला सुरुवात करावी लागणार ती राष्ट्रगीताने. पहिला सामना रंगणार आहे निश्चितच आकाश इलेव्हन वर्सेस उमराळे भोईन संघ. ह्या दोन्ही संघांमधलं हे बॅटर पहिल्या दिवसामधलं आणि पहिला सामना या ठिकाणी रंगणार आहे. तत्पूर्वी आला निश्चितच विनंती असणाऱ्या सर्व खेळाडूंना, सर्व आलेल्या क्रिकेट रसिकांना जे गॉगल्स परिधान केले असतील, कॅप्स परिधान केले असतील ते जरा उतरवून या राष्ट्रीय खेळाला सुरुवात होईल.
विनंती असणाऱ्या सर्व खेळाडूंना या ठिकाणी गॉगल्स आणि कॅप परिधान केले असतील ते जरा उतरवा. चला एक साथ सगळे रेडी आहात. एक साथ सावधान, एक साथ विश्राम, एक साथ सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की. चला पहिल्या वेळेला सामन्याचा नाणेफेक केला जातो. एका साईडला कर्णधार असतील उमराळी संघाचे, एका साईडला आगाशी संघाचे नाणं उडवलं जाते. या ठिकाणी नाणेफेक जिंकलेला संघ पाहतील तर आपण उमराळीचा संघ. माईक तिथपर्यंत पोहोचत नसल्या कारणे विचार विनिमय केला जाणार नाही. या पहिल्या सामन्यामध्ये निश्चितच त्वरित निर्णय कळवायचा आणि मैदानामध्ये सज्ज व्हायचा. मान्यवरांना विनंती असणार आहे आपण या ठिकाणी मंचावर येऊन आपण आसनस्थ व्हा प्लीज. सगळ्यांना शुभेच्छा देत असताना आपल्याला मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. शुभेच्छा देऊन नंतर या सामन्याला त्वरित सुरुवात होईल. दोन्ही पंचांना निश्चित खालिदजी आणि विश्वनाथ पाटील उर्फ गंभीर या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसणार आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला कामगिरी करण्यासाठी आपल्याला हातभार केल्याबद्दल या दोन्ही पंचांचा खूप खूप आभार या स्पर्धेच्या वतीने. निश्चित पहिला सामना रंगणारा आहे. ह्या पहिल्या सामन्यामध्ये निश्चितच कोण श्री गणेश करेल, कोण विजयी सलामी देईल या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे.
बॉलिंग बॅटिंगला त्यांचे दार प्रशांत घरच फलंदाज मारतोय लगातार 3 षटकार रवी घरत जयेश घर आमचं फलंदाज दमदार घरांनीच्या एक किरण घर मयूर घरात गुणवान विनायक गोईर चेतन गोईर काम संघाचे पाठीशी हान विनायक गोईर चेतन गोईर काम संघाचे पाठीशी हान हाय क्रिकेट आमची जान हाय क्रिकेट आमची शान 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 हे महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवलं पालघर जिल्ह्याचं नाव टेनिस क्रिकेटचा राजा आता त्याचा हरणाला योगा प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव हे प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव संघाचा बागम प्याकर हाय उंकर कदम दादा दिलदार मनाचा संघाचे पाठीशी हाय आईच्या चुकीची लेविन संघाचा बागम प्याकर हाय सदनन पाटील दिलदार मनाचा संघाचे पाठीशी हाय चौकर चक्कर मारून करतो धावनचा वर्ष चौकर चक्कर मारून करतो धावनचा वर्ष प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव हे प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव त्यांनी खासदार निवडून आणला बहुजनांशी आनंद झाला भाऊ त्यांच्या मनीला झाला बहुजन विकास आघाडीचा झेंडा फडकत राहणार फडकत राहणार शिटी वाजणार दादा शिटी वाजणार चला पंच मैदान ताबा घ्या सामना सुरुवात होईल निश्चितच नाणेफेक जिंकलेला संघ आपण पाहतील तर उमराळे भोईन संघ नाणेफेक जिंकलेला आहे पहिली 11 सतपाळा संघ नाणेफेक जिंकलेला या ठिकाणी आणि निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय